गुढीपाडव्यापासून ज्योतिबा चैत्रयात्रा सोहळ्याला प्रारंभ होतो। या यात्रेत महाराष्ट्रातून सासनकाठी मिरवणुकीत सहभागी होतात। यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व मानाच्या सासनकाठ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ज्या त्या गावात उभ्या होतात। ज्योतिबाच्या चैत्रयात्रेचा 12 एप्रिल हा मुख्य दिवस आहे। ज्योतिबा मंदिरात आज सकाळी 11 वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवक यांच्या लवाजम्यासह वाजत गाजत करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथल्या हिम्मत बहाद्दर चव्हाण यांच्या 5 नंबरच्या मानाच्या सासनकाठीचं प्रथम आगमन झालं। सासनकाठीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर आरती करण्यात आली। मंदिर परिसरातील सदरेवर ही मानाची सासनकाठी उभी करण्यात आली। यावेळी रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण, आर्यवीर चव्हाण, महेंद्रसिंह चव्हाण, सुजय परदेशी, ज्योतिबा मंदिरचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह भाविक उपस्थित होते। ज्योतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली होती। गुढीपाडव्यानिमित्त साखरमाळ ज्योतिबा देवाला अर्पण करण्यात आली होती। यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। मंदिरात 12 वाजता तोफेची सलामी देऊन नवीन वर्षाचं पंचांग वाचन केरबा उपाध्ये यांनी केलं। यावेळी पंचांग पूजेचा मान समस्त ठाकरे भावकीच्या वतीनं संजय ठाकरे आणि श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते नवीन पंचांगाचं पूजन झालं। यावेळी समस्त 10 गावकर, ग्रामस्थ, पुजारी आणि भाविक उपस्थित होते।